आशिष दहातोंडे सर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व पालक, विद्यार्थी या सर्वांना सर्वप्रथम नमस्कार। मी वैभव पडवळ 2020च्या परीक्षेतून सर्वप्रथम माझी गट विकास अधिकारी पदी निवड झाली होती। त्यानंतर 2021च्या राज्यसेवा परीक्षेतून माझी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि आता 2022च्या राज्यसेवा परीक्षेतून माझी DYSP म्हणजेच पोलीस उप अधीक्षक या पदावर निवड झालेली आहे। तर खरं तर मंथन आणि माझं एकदम जुनं नातं आहे। इयत्ता तिसरीला असताना सर्वप्रथम 2010-11च्या आसपास सर मंथनची परीक्षा चालू झाली, तेव्हा पहिल्या वर्षापासून मी मंथनची परीक्षा देत होतो। इयत्ता तिसरीला असताना माझा मंथनच्या परीक्षेमध्ये जिल्ह्यामध्ये 14वा क्रमांक आला होता आणि त्यावेळेस नेमकं असं झालं होतं की काहीतरी 11 मुलांनाच बोलवलं होतं आणि मला नेमकं सत्काराला बोलवलं नव्हतं। मग त्यावेळेस आमच्या ज्या शिक्षिका होत्या, वर्ग शिक्षिका मावळे मॅडम, त्या मला म्हटल्या होत्या की वैभव, ह्या वर्षी आपल्याला काही सत्काराला बोलवलं नाही, पुढच्या वर्षी तू जिल्ह्यामध्ये पहिल्या क्रमांकाने आला पाहिजे। आणि सर मी तसे प्रयत्न केले आणि इयत्ता 4थीला मी स्कॉलरशिपमध्ये जिल्ह्यामध्ये पहिला क्रमांक मिळवला होता। त्याचप्रमाणे मग जो प्रवास सुरू झाला, म्हणजे सुरुवात जी झाली ती मंथनच्या परीक्षेपासून झाली होती, त्यानंतर मग जो काही प्रवास सुरू झाला त्याच्यात पुन्हा कधी मागं वळून पाहिलंच नाही। मग इयत्ता 5वीची आपली नवोदय परीक्षा असेल, त्यानंतर नवोदयला माझं सिलेक्शन झालं होतं पण मी गेलो नव्हतो। त्यानंतर इयत्ता 6वीला पुन्हा एकदा मंथनची परीक्षा दिली होती, त्यामध्ये सुद्धा माझा जिल्ह्यामध्ये 3रा किंवा 4था क्रमांक असेल, निश्चित आठवत नाही। त्यानंतर पुन्हा एकदा 7वीची स्कॉलरशिप परीक्षामध्ये मी राज्यात पहिला होतो 7वीला असताना। तर त्यानंतर 8वीची MTS NTS परीक्षा, 9वी 10वीला पण MTS NTS परीक्षा होती जी फिरोदिया कॉलेज पुणे यांच्याकडून घेतली जाती। आणि 10वीला पुन्हा एकदा 10वीला 97% म्हणजे असा सगळा माझा अकॅडमिक जो होता, तर ते सगळं बॅकग्राऊंड असं होतं। आणि या संपूर्ण प्रवासामध्ये जी सुरुवात झाली ती मंथनच्या स्पर्धा परीक्षेपासून झाली। ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये कोणतेही वातावरण नव्हतं किंवा तेवढी पुरेशी माहिती नव्हती, त्यावेळेस मंथननी ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षेचं बीज रुजवण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे आत्ता जर आम्ही पाहिलं MPSCचा जो पॅटर्न आहे, आत्ताचा जो पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न, त्याची पूर्वतयारी म्हणजे आपण मंथनकडे पाहू शकतो। त्याच पद्धतीचे ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आपल्याला आपल्या मंथनकडून कंडक्ट केली जाते। आणि तुम्ही जर पाहिलं तर क्वेश्चन जे काही प्रश्न असतात मंथनच्या परीक्षेमध्ये, तर ते दर्जेदार क्वेश्चन त्याच्यामध्ये काढलेले असतात। तुम्ही जर पाहिलं तर त्यामध्ये जे 8वी 9वीचे प्रश्न आहेत ते नक्कीच मला राज्यसेवा नाही पण कंबाईन जी परीक्षा आहे त्या कंबाईनच्या दर्जाचे प्रश्न या मंथनच्या परीक्षेमध्ये असतात। म्हणून ह्या परीक्षेचा दर्जा एक चांगला दर्जा मानला जातो आणि आपण ह्या स्पर्धा परीक्षेतून इथे आलेला आहात म्हणजे नक्कीच आपल्यामध्ये गुणवत्ता आहे। या गुणवत्तेला जर आपण योग्य वळण दिलं, योग्य दिशा दिली, तर निश्चितपणे आपल्याला भविष्यामध्ये चांगलं यश मिळण्याची संधी आहे। त्यानंतर अजून एक मला सांगायचं आहे की तुम्हाला मुलांना सांगायचं आहे की तुम्ही या प्रवासामध्ये तुमच्यावर दुसरं कोणतरी लादतंय म्हणून काही करू नका। तुमचं जे काही आवडीचं क्षेत्र असेल त्या आवडीचं क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न करा। मी स्वतःबद्दल सांगतो की मी 11वी 12वी नंतर मी JEEची तयारी करीत होतो आणि JEEमध्ये मला IITला मला सिलेक्शन झालं नाही, पण माझं COEP मध्ये सिलेक्शन झालं होतं, जे महाराष्ट्रातलं एक प्रतिष्ठित कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं। परंतु मला पहिल्यापासूनच इंजिनिअरिंगची आवड नव्हती, माझा तिकडे कल नव्हता। मी 1 वर्ष कॉलेजला गेलो आणि घरच्यांना, माझे वडील पण शिक्षक आहेत, पप्पांना सांगितलं की पप्पा मला काही इंजिनिअरिंगमध्ये रस येत नाही आहे, मी हे क्षेत्र सोडून मग मी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात वळतो। आता पहिल्यांदा वडिलांना थोडे आडेवेडेच घेतले वडिलांनी, कारण त्यांचं असं होतं की आपण जे कॉलेज बाकीच्यांना मिळत नाही त्या कॉलेजमध्ये तुला ॲडमिशन भेटलं आणि तू ते कॉलेज सोडून स्पर्धा परीक्षा करण्याचा विचार करतोय, आधी ग्रॅज्युएशन कंप्लीट कर। पण शेवटी मी त्यांना कन्व्हिन्स केलं आणि मी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली। आणि त्याच्यानंतर जे माझ्या आवडीचं क्षेत्र होतं त्या क्षेत्रात मग मी प्रवास सुरू झाल्यानंतर एकाच वर्षी मी 3 पोस्ट काढल्या, PSI, STI, ASO, आणि त्याच्यानंतर मग कंटिन्युअस BDO, DDR आणि DYSP ही पोस्ट काढली। म्हणजे मला थोडक्यात सांगायचं याच्यातून हेच की तुम्हाला जे तुमचं आवडीचं क्षेत्र असेल त्या आवडीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर स्वतःला झोकून दिलं तर त्या ठिकाणी आपल्याला यश मिळण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळे दुसरा कोणतरी झालाय किंवा आज वैभव पडवळ झालाय किंवा पठारे साहेब आज IAS झालेत, त्यामुळे तुम्हाला वाटलं पाहिजे की मला काहीतरी व्हायचंय, मला काहीतरी सकारात्मक बदल घडवायचा, असे तुम्हाला ज्यावेळेस मनातून वाटेल त्यावेळेस ह्या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे। नक्कीच स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये खूप साऱ्या संधी आहेत, आपल्याला वरिष्ठ पदावर काम करण्याची संधी मिळते, पण हे करत असतानाच यामधलं जे वास्तव आहे ते सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे। आज आपण प्रत्येक जण स्पर्धा परीक्षे क्षेत्रात येतोय, पण इथे 5 ते 6 लाख विद्यार्थी दरवर्षी फॉर्म भरत असतात आणि त्यातून पास होणारे असतात 200-300, त्याच्यामध्ये परत डेप्युटी कलेक्टर किंवा DYSP पाहिजे असेल तर आपल्याला 20-25 मध्ये यावं लागतं। त्यामुळे निश्चित
निश्चितपणे हे क्षेत्र चांगलं आहे, परंतु यामध्ये तुम्हाला भरपूर कष्ट करावे लागतील आणि जर तुमचं हे आवडीचं क्षेत्र असेल तर निश्चितपणे तुम्ही इथं आलं पाहिजे. परंतु हे क्षेत्र सोडून सुद्धा अनेक संधी आपल्याला उपलब्ध आहेत. जेईची तयारी करता येते, नीटची तयारी करता येते, खूप साऱ्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत. त्याचा सुद्धा आपण याच्यामध्ये विचार केला पाहिजे आणि ह्या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये येताना काहीतरी प्लॅन बी आपल्याकडे असायला पाहिजे. म्हणजे मी BA केलं पण मी कोणाला BA कर असं सांगू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये रिस्क आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही कोणता तरी इकडे ह्या स्पर्धा परीक्षे क्षेत्रात याल त्यावेळेस काहीतरी प्लॅन बी तुमच्याकडे असायला पाहिजे. नुसतं प्लेन BA करून जर तुम्ही आला तर तुम्हाला यश मिळोच, पण समजा यश नाहीच मिळालं तर तुमच्याकडे काहीतरी प्लॅन बी असायला पाहिजे, काहीतरी पर्याय उपलब्ध असायला पाहिजे. 5 लाख मधून 200-300 मुलं पास होतात, मग बाकीच्यांनी करायचं काय? हा प्रश्न आज गंभीर प्रश्न आज आपल्या समोर आहे. तर त्यासाठी आपल्याकडे प्लॅन बीची तयारी असायला पाहिजे. दुसरं म्हणजे जर कोणत्याही क्षेत्रात जर जायचं असेल तर त्याची सुरुवात जर आपण लवकर केली तर निश्चितपणे त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळू शकतं. त्यामुळे जे कोणत्या क्षेत्रात तुम्हाला जायचं आहे त्याची तुम्ही थोडी लवकर जर तयारी केली, उदाहरणार्थ माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मला 5वी-6वी पासून माहित होतं की काहीतरी तहसीलदार असतो, काहीतरी कलेक्टर असतो, याची मला घरातून माहिती होती. त्यामुळे आजपासूनच ही पालकांची पण जबाबदारी आहे आणि ही शिक्षकांची सुद्धा जबाबदारी आहे. जे क्षेत्रामध्ये ह्या क्षेत्रांची जी ओळख जनरली मुलांना 12वी नंतर होते, तर त्या क्षेत्रांची जर ओळख तुम्ही मुलांना 7वी-8वी पासून जर करून दिली तर निश्चितपणे त्या दृष्टीने आपला जो प्रवास आहे तर तो जरा तुलनेने सुखकर होऊ शकतो. अजून एक सांगायचं की अलीकडे जो मोबाईल आहे तो मोबाईल म्हणजे आपल्या खिशातला एक प्रकारचा बॉम्ब झालेला आहे. त्याच्यामध्ये प्रचंड माहिती आहे, परंतु ती प्रचंड माहिती आपल्याकडे त्यातली कोणती माहिती वेचायची, कोणती माहिती आपल्या फायद्याची याचं आपल्याकडे ज्ञान असायला पाहिजे. त्यामुळे आज जो मोबाईलचा वापर वाढलाय, मोबाईलचा वापर करू नका असं कोणीच तुम्हाला सांगू शकत नाही. ती आजची काळाची गरज आहे, परंतु त्याचा एका लिमिटमध्ये, एका प्रमाणामध्ये जर वापर केला तर निश्चितपणे त्याचे सकारात्मक फायदे आपल्याला होऊ शकतात. परंतु एक मोबाईलचा जो वापर आहे तर तरुण पिढीमध्ये जे आज व्यसनच निर्माण झालंय तर त्याच्या वापरावर एक आपल्या हे विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे आणि पालकांनी सुद्धा आपला पाल्य नेमकं काय करतो मोबाईलमध्ये याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि बाकी आता जो कार्यक्रमाचा उद्देश आहे, या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की याच्यातून जास्तीत जास्त मुलांनी प्रेरणा घेतली पाहिजे आणि याच्यात आपल्या जे कोणतं क्षेत्र तुम्ही निवडाल त्यामध्ये आपण यश मिळवा. सर मी माझा एक्सपिरियन्स सांगतो. 2011-12 साली ईश्वर कातकडे साहेब जे DYSP म्हणून राज्यामध्ये पहिले आले होते, त्यांचं मी भाषण ऐकलं होतं मंथनच्याच कार्यक्रमाला. मी त्यावेळेस 5वी किंवा 6वीला असेल, तर त्यावेळेस ईश्वर कातकडे सर राज्यात पहिले आले होते DYSP मध्ये. त्यावेळेस मला DYSP म्हणजे काय एवढं काही फारसं माहीत नव्हतं, फक्त एवढंच माहीत होतं की आपल्याला असं काहीतरी व्हायचंय. तर ह्या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की याच्यातून जे समोर बसलेले विद्यार्थी ते टॅलेंटेड आणि स्कॉलर विद्यार्थी, त्या स्कॉलर विद्यार्थ्यांनी या आमच्यापासून असेल, पटेल साहेबांपासून असेल, आशिष सरांपासून असेल, तर प्रेरणा घेऊन नक्कीच आपल्या जे कोणतं क्षेत्र तुम्ही निवडाल त्यामध्ये कामगिरी केली पाहिजे. आणि बाकी अजून तुम्हाला जर ह्या क्षेत्राची काही माहिती हवी असेल तर तुम्ही आमचे संपर्क करू शकता. पुन्हा एकदा तुम्ही खूप सारे स्कॉलर आणि टॅलेंटेड विद्यार्थी, तुमच्या आयुष्यासाठी खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. धन्यवाद.